नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे फिरोज सेंद्रे. माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जे 2026मध्ये आता चालू आहेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. ते परीक्षेसाठी खूप उपयुक्त म्हणून ठरणार आहेत. तर आता काळात काही येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरू शकतात. तर आज आपण बघणार आहोत राष्ट्रकुल स्पर्धा 2026 यांचे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्ही बघा. आतापर्यंत कोणाला किती मेडल्स मिळाले आणि ते किती तारखेपासून चालू झाली आणि ते कोणत्या देशामध्ये आहे, असे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते समोर बघा. महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा यजमान शहर आहे ग्लासगो, तो आहे स्कॉटलँडमध्ये. सुरुवात झाली 23 जुलै 2026, ते चालणार आहे 2 ऑगस्ट 2026. 2 ऑगस्टपर्यंत हे चालणार आहे स्पर्धा. यामध्ये किती सहभागी देश आहेत? यामध्ये सहभागी देश आहेत 70. 122 भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे. आता बघू, आतापर्यंत भारताने पदकांची कमाई किती केली आहे. आतापर्यंत भारताला किती पदक मिळाले आहेत? पहिला आहे गोल्ड, जे भारताला 2 पदक मिळाले आहेत. दुसरा आहे रौप्य म्हणजे सिल्वर, त्यामध्ये भारताला 5 पदक मिळालेले आहेत. तिसरा आहे ब्रॉन्झ, कांस्य पदक, ते 3 मिळालेले आहेत. आता बघूया सुवर्ण पदक विजेते कोण कोण आहेत. सुवर्ण पदक 2 जिंकलेले आहेत. त्यामध्ये पहिला नाव आहे मीराबाई चानू. मीराबाई चानू महिलांच्या 48 किलो वजनी गटात 190 किलो वजन उचलले आहे मीराबाई चानूने. परीक्षेसाठी महत्त्वाचे रेकॉर्ड, राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू यांचे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. तिसरे सुवर्णपदक आहे. यांनी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये हॅट्रिक मारलेली आहे गोल्डची. 2018 गोल्ड कोस्ट, 2022 बर्मिंगम आणि 2026 ग्लासगो. दुसरा गोल्ड आला आहे शर्मिला धनकर यांनी ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहे. आता बघूया सिल्वर पदक, रौप्य पदक, जे 5 आपल्याला जिंकून दिलेले आहेत त्या खेळाडूंचे नाव. रौप्य पदक विजेते, त्यांचे नाव आहे ज्ञानेश्वरी यादव. ज्ञानेश्वरी यादव यांनी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात आपल्याला रौप्य पदक जिंकून दिलेले आहे. दुसरे आहेत ऋषिकांत सिंग, त्यांनीसुद्धा वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये जिंकून दिलेले आहेत. तिसरे आहेत मुथू पांडी राजा, यांनी पण वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आपल्याला रौप्य पदक जिंकून दिलेले आहे. आता बघूया रौप्य पदक आधी 4थ्या नंबरचा आहेत वेल्लुरी अजय बाबू, यांनीसुद्धा वेटलिफ्टिंगमध्ये 80 किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या खेळामध्ये आपल्याला रौप्य पदक जिंकून दिलेले आहे. 5 नंबर आहेत सर्वेश कुसारे, ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या उंच उडी हाय जंपमध्ये आपल्याला रौप्य पदक जिंकून दिलेले आहे. तिसरे पदक आहे कांस्य पदक, ब्रॉन्झ मेडल, आपल्याला बिंदिया राणी देवी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 58 किलो वजनी गटात आपल्याला कांस्य पदक जिंकून दिलेले आहे. दुसरे आहेत झंडू कुमार, पॅरा स्पोर्ट्समध्ये पुरुषांचे पॅरा पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये झंडू कुमार यांनी कांस्य पदक जिंकून दिलेले आहे. तिसरे आहेत शिल्पा के शैला, यांनी ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक शॉर्टपुटमध्ये आपल्याला कांस्य पदक जिंकून दिलेले आहे. आता बघूया भारताचा कोणकोणत्या खेळामध्ये सहभाग आहे. तर भारताचा सहभाग असलेले खेळ 2026मध्ये नियमित खेळामध्ये ॲथलेटिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, तिसरा आहे लॉन बाउन्स, बॉक्सिंग, जुडो, जलतरण म्हणजे स्विमिंग होते, ट्रॅक सायकलिंग आणि वेटलिफ्टिंग. पॅरा क्रीडामध्ये 5 प्रकार आहेत, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा पॉवर लिफ्टिंग, पॅरा जलतरण, पॅरा ट्रॅक सायकलिंग आणि 3x3 व्हीलचेअरवरचे बास्केटबॉल आहे.
आता बघूया भारताची राष्ट्रीय कुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी. आतापर्यंत जी ऐतिहासिक कामगिरी झाली आहे ते आपण बघूया. सहभाग सर्वात आधी बघूया सहभाग. भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 वेळा सहभाग घेतला आहे. एकूण पदके मिळालेली आहेत. सर्व स्पर्धा मिळून भारताची आतापर्यंतची एकूण कमाई 564 पदके जिंकलेली आहेत. म्हणजे आतापर्यंत 564 पदके जिंकलेली आहेत. ऐतिहासिक क्रमवारी. भारत ऐतिहासिक पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. 4थ्या स्थानावर आहे पदक तालिकेत जगात. पहिली 3 स्थाने. पहिल्या नंबरवर आहे ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या नंबरला इंग्लंड, तिसऱ्या नंबरला कॅनडा. आणि आतापर्यंत भारताची जी सर्वोत्तम कामगिरी आहे ती आहे 2010मध्ये जी झाली होती नवी दिल्लीमध्ये. भारत यजमान देश होता. भारताने एकूण 101 पदके, 39 सुवर्णपदक, 26 रौप्य पदक, 36 कांस्य पदक जिंकली होती. आणि टोटल गुणतालिकेत भारताचा दुसरा क्रमांक पटकावला होता. तर हे होते आपले आजचे राष्ट्रकुल स्पर्धा 2026. आता 23 तारखेपासून चालू झालेली आहे. तर आतापर्यंत जे खेळाडूंनी भाग घेतला आहे त्यामध्ये विनर्स होते, त्यांचे नाव होते, कोणकोणते पदक जिंकली. तर आणखी समोर जे काही पदके आपल्याला येणार आहेत त्याबद्दलसुद्धा माहिती भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.